नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। भरपूर शेतकरी बंधूंचं म्हणणं असतं की सध्या तुमच्याकडे कुठली व्हरायटी आहे आम्हाला सांगा। आता फोनवरती सगळ्या गोष्टी सांगणं मला शक्य होत नाही, कारण पॅकिंग पण चालू असतं पार्सलचं आणि कॉल पण रिसीव्ह करायचे असतात। तर त्यावेळेस मी त्यांना सांगत असते की तुम्ही व्हॉट्सअपवरती हाय करा, तुम्हाला संपूर्ण माहिती होऊन जाईल। तर म्हटलं चला आपण आज छोटासा एक व्हिडिओ बनवूया, त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की आपल्याकडे कुठली व्हरायटी सध्या अवेलेबल आहे। तर सगळ्यात पहिले आपण बघूया, हे आहे तुम्हाला माझ्या पाठीमागे हिरव्या रंगाचं दिसत आहे, तर हे आहे 4G बुलेट सुपर नेपियर। ही थायलंडची व्हरायटी आहे, तर हिला हिरव्या रंगाचं उंच। नमस्कार मंडळी, तर आज आपली 4G बुलेट सुपर नेपियरची कटिंग चालू आहे। हे नेपियर जे आहे ते उंचीला 15 फुटापेक्षाही जास्त जातं, परंतु जनावरांना घालण्यासाठी याची हाईट 12 ते 15 फुटापर्यंत योग्य आहे। या गवताला अजिबात काटेकूस नसते, एकदम मऊ आहे आणि लुसलुशीत आहे। गाया जनावर एकदम आवडीने याला खातात। हिरव्या रंगाचा आहे। या ठिकाणी तुम्ही याची हाईट बघू शकता, माझी कटिंग चालू आहे हे पहा। तर या नेपियर विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की एकदा भेट द्या। आणि या बेण्याचं जे पार्सल आहे ते आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी बस पार्सलच्या साहाय्याने पाठवत असतो। तर पार्सल बुक कसं करायचं आहे किंवा ते तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचं आहे, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की एकदा भेट द्या, त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। ही आहे दुसरी व्हरायटी, हिचं नाव आहे बांगलादेश हाफ रेड नेपियर। ही बांगलादेशची व्हरायटी आहे आणि याच्या नावाप्रमाणेच हाफ रेड नेपियर म्हणजे हे अर्ध लाल आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, याची कांडी जी आहे ती लाल रंगाची आणि पानं जे आहेत ते हिरव्या रंगाचे असतात। हे पहा, असं थोडंसं कांडी जी आहे याची ती अशी गुलाबी लाल रंगाची आहे, तर त्यामुळे याचं नाव जे आहे हे याच्या नावासारखंच आहे, अर्ध लाल हाफ रेड नेपियर। याच्या कांड्या ज्या आहेत त्या लाल असतात आणि पानं जी आहेत ती पूर्णपणे हिरवी असतात। हे पहा, आणि याला कुठल्याही प्रकारचा काटाकूस अजिबात येत नाही। याची हाईट जी आहे ती 10 फुटापेक्षा पण उंच वाटते, 10 फुटापेक्षाही, परंतु 10 फुटापर्यंतच हे जनावरांना घालण्यासाठी चांगलं आहे, कारण ज्यावेळेस याची हाईट 10 फुटाच्या पुढे जाते त्यावेळेस हे नॉर्मली हळूहळू कडक होत चालतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, याला फुटवा देखील चांगला निघतो। याच्या देखील स्टिक सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे। बांगलादेश हाफ रेड नेपियर म्हणून याची ओळख आहे। हे सुद्धा गाया आवडीने खातात, परंतु हे आपल्याला 10 फुटाच्या आतमध्ये जनावरांना कापून घालणं भरपूर जण शेतीविषयी रील जर काढल्या तर भरपूर जण कमेंट करतात खाली, फक्त शेतीत रील काढण्यापुरता जाता का, कधी शेतीत गेलेत का, शेतीतलं काही काम येतं का। तर म्हटलं चला आज शेतामध्ये थोडंसं काम चालू आहे, तर एक छोटीशी रील बनवूया की शेतामध्ये कशा पद्धतीने काम चालतं। आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे नेपियर आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची विक्री करतो, पार्सल देखील पाठवतो। तर अशा पद्धतीने मी शेतीत पण काम करते आणि आवडीसाठी मी रील पण बनवत असते। जर तुम्हाला नेपियर विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर YouTube वरती तृप्ती फार्मर म्हणून माझा चॅनल आहे, त्यावरती तुम्ही बघू शकता की आपल्याकडे कुठले नेपियर आहेत। तर एकदा नक्की भेट द्या तृप्ती फार्मर या YouTube चॅनलला। मी आता ऑस्ट्रेलियन रेड नेपियरची कटिंग करते, हे बेन पार्सल करून मला बाहेर पाठवायचे।